पण आपण जपून ठेवले. तो आता दिवस फार दिवस सोडून गेले दाखवून राहिले. खेळ एकदम सोपा आहे. वेळेनुसार बघा मागे असणारे आमचं सर्व होईल. तुम्हाला एकदम छान मेकअप करायचा आणि मेकअपसाठी फार गोष्टी काय तुमच्या जागा पुढच्या जायचं सगळ्यात ठीक आहे त्या ओके साहित्य बघितलं ना तुम्ही मग इथं लक्ष द्या. आता हे सगळं साहित्य पुढे ठेवणार आहे. ओके तर तुम्हाला याचा वापर करायचा आहे. काही टिकल्या सगळ्यांनी पावडर घेत नाही. प्रेमाने जरा प्रेमाने वहिनी वहिनीने सगळा राग टाकला एवढा राग होता. तो वांग्यामध्ये आपण मसाला भरतो एवढा राग होता. एवढा राग होता का? अरे अरे त्यांनी येताना ब्लॅक टी शर्ट घातला होता बरं का. ब्लॅक टी शर्ट घातला होता बरं का. ब्लॅक टी शर्ट मागे 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 सुंदर असा एकदा मुलगा तोंडात मारण्यासारखा मुलगा झाला. बाकी मुलांच्या खरंच एक सुंदर असता मला वाटतं की एलियनच आले प्रॉपर ते समजत नाही बाकी काही माहित नाही. मला जेव्हा मुलग्या एका रांगेत चालतात किंवा समजा मोठी मुलगी असेल तर ती कशी दिसेल मला वाटतं. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी वाजवायला. आपलं तर विनर 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर इंग्रज टिकल्याचा वापर केला. टिकले जास्त आहेत आणि ते आता पावडर जास्त म्हणलं होतं मी तर दोघांनी पावडर करतोच असतं. पण तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये खासियत काय आहे की चेहऱ्याला पावडर लावली आहे पण ज्या ठिकाणी पावडर बसली नाही तिथे टिकल्या पण लावल्या. बघा म्हणजे इथं तुम्ही पाहिला हा जो भाग पहा इथे म्हणजे गाडी खाली फॅन्सीमध्ये त्यांनी अशी टिकली अशी खालून टाकली आहे बसणार म्हणून. खतरनाक म्हणजे कुठे घ्या क्रिएटर कुठे पुढे म्हणजे कसं काय म्हणजे काय खावं लागतं यासाठी काय काय कसं काय म्हणजे पहिली घरी सर्वांचं केस सारखी नव्हती मग वेळात किस केल्या मला मेकअपच करता येईल. कसं काय वाटतं तुम्हाला? गणपती बाप्पा या बक्षीस घ्या. टाळ्या वाजवू द्या जोरदार. हा फर्स्ट आहे. हा येस पुढचे घ्या. 2 नंबर इकडे 2 नंबर इकडे या दादा या. ठीक आहे मेकअप त्यांचा केला पण वापरायचा वहिनींचं डॉक्टर घ्या. टाळ्या वाजवूया गणपती बाप्पा. मेकअप करून त्यांना पैसे द्यावं लागतं. इथं वेगळं झालंय यांनाच बघून मिळालं. चला 3रा क्रमांक नाट्य जोरदार टाळ्या वेगळीसाठी वाजवायला आपण ग्रुप फोटो घेऊया. सगळेच या पुढे सगळे या सगळेच या सगळे जेवढे गरज सगळे या. आता या सगळेच या. झाल्यावर सांगा बरं का.
अरे अरे फारच किती झाले फोटोग्राफर